आणखी काही तुम्हाला कनेक्शन कशाने करायचं तुम्हाला? HDMI नाही करू. स्क्रीन मिररिंग दोन्ही दाखवून घेऊ. स्क्रीन मिररिंग आता होईल का? वायफाय का? मध्ये करू शकतो का आपण? स्क्रीन मिररिंगला सेम हॉटस्पॉट लागेल, वायफाय लागेल आणि नाही स्क्रीन मिररिंग डिफरंट वायफाय वर पण करू शकतो. होतं का? इथेच ऑप्शन आहे. बघून घ्या यापेक्षा. ते सोपं आहे. अलाउ डिव्हाइसेस विथ डिफरंट वायफाय कनेक्शन. विंडो स्पीकर त्यांना ओपन करून द्या. LG क्रिएट बोर्ड शेअर. could not connected. कॅरेक्टर बट यामध्ये फक्त विंडो के करून ते कनेक्ट करायचं. विंडोज के करून स्क्रीन मिररिंग होतं फक्त तिची स्क्रीन याच्यावर. आणि ती सेटिंग कुठं होती ती? आता तुम्ही मिररची जी अलाव नाही ते तर मी करून डिफरंट मेन इथून डायरेक्ट मेन्यू मध्ये Setting सेटिंग मध्ये, मध्ये okay. सर्व सेटिंग्स आहे तुम्हाला. हा आणि तुम्हाला जे 9 डिव्हाइसेस इथे डिव्हाइसेस दिसेल तुम्हाला सर्व तुम्ही ज्यामध्ये सिलेक्ट केलं ऑटोमॅटिकली ते वाला. ते मी नंतर मला लक्षात आलं 24 चे केबल टाकणार. आता तुम्हाला टाइप सी केबल देतो, तो काढून घ्या सर. स्क्रीन मिररिंगचं नाही होत का? झालं झालं ना? मग ते दाखव की डिस्प्ले नाही दिसलो ना, दाखव ते क्लिक कर. चालू आहे ना तो डिस्प्ले. ठीक आहे, ते दाखवते की केले ते डिस्प्ले आले पाहिजे. तर मी करतो त्याला थोड्या वेळाने. क्लिक करा तिथं. नाही ते बंद झालं. हां ठीक आहे, बघा जरा लवकर करून घ्या, तिथे कामं चालले. तुझं हे दिसतंय का? हे काय आलं ना. ते टच कर की. टच होते का? स्क्रीन मिररिंगला टच होणार नाही? होणार. फक्त इथूनच ऑपरेट करायचं. मग टच करायचं असेल त्याला वायफाय कंपल्सरी लागेल का? वायफायचं इंटरनेटचं यामध्ये स्क्रीन मिररिंग मध्ये काहीच काम नसतं. स्क्रीन मिररिंग नाही म्हणत मी. आता आम्हाला हा डेमो तर टाइप सी केबलने होईल ना. तेच तर. एक सेकंड. डायरेक्ट तिथं तो लिंक टाकून ते करून घेऊ शकतो आपण. पण आता ते कोएलच्या नेटवर्क मध्ये आहे ना ते. फक्त हे जे लिंक आहे ना, हे साईट फ्री मध्ये होईल. जेव्हा फ्री मध्ये होईल ना, हे बघा ते लिंक इथं टाकून देऊन तेच चालू करायचं. डायरेक्ट तुला NFC किट पण नाही लागणार का? नाही मग वायफाय पण हे पर्सनल बघा आता हा टाइप सी नी झालाय. टाईप सीने फक्त तो तिकडं चेंज करायचा ना. ओपन पण करू शकतो, टच पण चालू करू शकतो. त्याच्यामध्ये टच आहे. कुठे येतं? हो, विंडोज केवरतीच येतं. नाही तर नाही आलंय ना तिथं. इथं सेटिंग्स आले. नाही ते डिसेबल्ड आहे. हे डिस्कनेक्ट कर. तर जाईल ना मग. स्क्रीन मिररिंग डिस्कनेक्ट केलं. थांब. ते काय तर अलाव वगैरे असतं. अलाव वगैरे येईल ना तिकडं. अलाव ते सेटअप नाही झाला आहे ना अजून, म्हणून. एकदा कनेक्ट करून बघू का परत? ते येतं अलाव वगैरे. आहे इथं काहीतरी आलं काय? इकडं होते. OR सेटिंग तिकडे पण होते, इकडे पण. इकडून मी चेंजेस करेल काही याच्या, तर तिकडे पण चेंजेस होईल. हे दिसलं पाहिजे ना. तिकडं दिसलं पाहिजे. डिस्प्ले व्हायला पाहिजे. डिस्प्ले इकडं व्हायला पाहिजे. ते इकडं येते पण तिकडं नाही. याच्या एक सेटअप मिनिट, एक मिनिट. नसेल. ते एक्सटेंड झालंय रे. तुम्ही ते डबल ठेवलं ना. डुप्लिकेट करायचं. सेकंड स्क्रीन म्हणजे सेकंड स्क्रीन ना. डुप्लिकेट आता होईल. इथून टच पण ओपन झाला. ठीक आहे. टाइप सी HDMI ने टच नाही होणार. HDMI स्क्रीन मिररिंग याच्यात टच नाही होणार. टाइप सी मध्ये पण करू शकतो.
हा एनयूसी किटला टाईप सी येते का? काय म्हटलं सर? एनयूसी किटला टाईप सी कनेक्टिव्हिटी येते का? चेक करावं लागेल ते एकदा. असते का रे? काय काय एनयूसी किटला टाईप सी कनेक्टिव्हिटी असते? कुठल्या किटला म्हणतो? एनयूसी किट छोटा असतं ना ते बारकं, हां त्याला टाईप सी असतं का?